बापू राजवाडे आणि हे माझं लहानसं कुटुंब. त्यात राहणारे माझे लहान भाऊ त्र्यंबक आणि जनार्दन, त्यांच्या बायका रंजना आणि सुमन आणि माझी अर्धांगिनी सावित्री, माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेची साथीदार. जास्त करून वाईटच हो, पण कधी एक शब्द बोलली नाही. ह्या बाबतीत शेतकऱ्याचं नशीब उत्तम असतं बरं का, कारण त्यांच्या बायका त्यांच्या सोबतच असतात. माझा जीवाभावाचा एक मित्र आहे भाईदास. अहो मित्र कसला, भाऊच म्हणा ना. हा बघा माझा लाडका तात्या. ते म्हणतात ना, राजाचा जीव कसा पोटात अडकलेला असतो तसा माझा जीव या तात्यात आहे. तसं आमच्या कुटुंबात कोणाचाच हट्ट नसतो, पण मात्र सावित्रीचा हट्ट होता बरं का. तो तिने पूर्णच केला. भूषणला कॉलेजला घातलं म्हणजे आमचा मुलगा भूषण राजवाडे. शेतकऱ्याच्या जीवनाची रोजच परीक्षा असते, तसंच भूषणची आज कॉलेजची शेवटची परीक्षा. ए सरळ बस. कसं चालू आहे सर? नमस्कार सर, व्यवस्थित चाललंय. आज इकॉनॉमिक्सचा पेपर ना? हो, पण काही मुलांनी पेपरच नाही दिले. मुळात आपले ऍडमिशनच कमी आहे. इकॉनॉमिक्सचा थोडा प्रश्नच आहे. आजकालच्या मुलांना BA इकॉनॉमिक्सची आवडत नाही, लक्ष ठेवा. ओके सर. चला. ओके सर. चला पेपर द्या. यार तू पण चल, टाइम संपलाय. आपला पेपर हेच नाही आलं मला. मग तुला कसं सांगणार? तू घबरा रे. सोपा होता रे. काय रात्रभर अभ्यास केला ना, फुल फायदा झाला. अरे म्हणजे सोपा गेला ना. येला सोपा गेला. अरे काय चल, मी नाही देणार. काय थांब. रिझल्ट आल्यावर मोठी पार्टी. आता तर उसाच्या रसाची पार्टी झालीच पाहिजे. काय उगाच काय पण असं पार्टी पाहिजे. मामा रस द्या. किती देऊ? ए थांबा, फुल मला पण. चार द्या. अरे सकाळपासून असाच धंदा करतोय. काय नाही द्या तुम्ही. हाफ ऑफ द्या. काय अरे हे बरोबर आहे. काय मागता तुम्ही? मलाच नाही दिलं तुम्ही. हो देतो थांबा. पुढच्या एक फुल दे ना तुम्हा सर्वांना. चांगली द्या. मला पण द्या. कसा आहे रे रस? छान आहे. मग घेता का रे सगळ्यांनी? हे आता पैसे दे. पैसे हे घ्या तुमचे पैसे. ही आजची नवीन पिढी, बेभान बेधून नवीन विचारांची मुलं कधी कधी काहीही बोलतात
त्या दिवशी भूषणने पण काही विचार न करता सर्वांसमोर एक विषय मांडला, शहरात जाण्याचा. पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला.